Chala. So welcome everyone. Welcome to Sadhava classes. You are in standard 9 and we have started your mathematics part 1. Started means we have already completed first lesson and this is the second lesson we are going to take. Already त्यातला आपण 2.3 झालेले माझ्या मते आपण पाहूया where we are. Search चालू केले आपण search and that 2.3 we have completed yesterday 2.3. Yes. पेज नंबर लक्षात नाही त्यामुळे खूप पुढे जावं लागतं आपल्याला. हां चलो. सो वी हॅव कम्प्लिटेड पेज प्रॉब्लेम सेट हा झाला आपला पूर्ण प्रॉब्लेम सेट 2. प्रॅक्टिस सेट 2.3 आपला ऑलरेडी झालेला आहे ना. आता इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे पेज नंबर 40. ठीक आहे पेज नंबर 40 स्टार्ट करायचं आपल्याला पेज नंबर 40. ठीक आहे चला लक्ष द्यायचं स्क्रीनवर सगळ्यांनी. आता बघा तुम्हाला काय दिलंय करणीच तुम्हाला पुढे काही करायचं बघा तर करणीचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. अजून काही तुम्हाला गोष्टी पण दिल्या त्या तुम्हाला बघा आपल्याला माहिती आहे जसं ए हा शून्यापेक्षा मोठा असेल आणि बी हा शून्यापेक्षा मोठा असेल तर दोघांचा वर्गमूळ आहे ते फक्त सेपरेट करू शकतो बरोबर. वर्गमूळ सेपरेट करता येतं. हा हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे एका कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. एखाद्या वर्गमुळाचा वर्ग म्हणजे ती संख्या येते बरोबर. एखाद्या वर्गमुळाचा वर्ग म्हणजे काय ती संख्या येते एवढं लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे बघा परत रिपीट करतोय. सी if a is greater than 0, b is greater than 0, then root of ab. Okay, then square root of ab जर कॉमन असेल we can separate the signs. Okay, तुम्ही सिम्बल त्याचा चेंज करू शकता. a plus b a minus b in one bracket is equal to a square minus b square. हा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे स्टँडर्ड 7 ला तुम्ही शिकलेला आहात बघा. देन square of any square root लक्षात घ्या square of any square root is always the same number, right? सपोज मी तुम्हाला म्हटलं इथं जस्ट 2 ठेवलं and if I take the square of this then your answer is 2 only. Then your answer is 2. समजतंय? ठीक आहे. नाव what you need to do क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल मध्ये काय दिलं बघा गुणाकार करायचा तुम्हाला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. आता मी तुम्हाला पूर्ण सांगत नाही पण व्हॉट इम्पॉर्टंट काय बघा when you want to multiply. Yes, Bhargav, you are late. Sahil, sorry, Bhargav and Harsh, you are late. Anyways, चलो. आता जस्ट स्टार्ट केलंय, डोंट वरी. नाव यू हॅव टू मल्टिप्लाय. तुम्हाला काय करायचं आहे गुणाकार करायचं. यू हॅव टू मल्टिप्लाय. हा क्वेश्चन तुमचा. सो इन दिस क्वेश्चन व्हॉट यू आर सपोज टू डू यू हॅव टू मल्टिप्लाय रूट 8 विथ रूट 8. याने याला मल्टिप्लाय करायचं रूट वर्गमूळ 2 वर्गमूळ 8 ला त्याचबरोबर याने तुम्हाला याला सुद्धा मल्टिप्लाय करायचंय. ओके वर्गमूळ 2 वर्गमूळ 8 बरोबर समजतंय. सो when you multiply first बघा काय ना वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 8 रूट 16 आलं. रूट 8 इंटू रूट 2 इंटू रूट 86 रूट 36 आलं. रूट 36 आणि रूट 16 16चं वर्गमूळ आलं 4 36चं आलं 6 तुमचं उत्तर आलं 10. गेटिंग महत्व तुम्हाला ही फर्स्ट स्टेप जर तुमची बरोबर आली देन युअर आन्सर इज करेक्ट. राईट समजतंय. पुढे बघा इन दिस केस बघा यामध्ये तुम्हाला काय होतं इन दिस केस आपण जेव्हा रेग्युलर गणित सोडवतो त्याप्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. फर्स्ट काय करायचं रूट 3 घ्या आणि हा सेकंड ब्रॅकेट आहे ना सेकंड ब्रॅकेट घ्या बघा. रूट 3 सेकंड ब्रॅकेट घेतल्या देन हा काय उरला मायनस रूट 3 उरला ना वजा वर्गमूळ 2 हा वजा वर्गमूळ 2 घेतला आणि हा ब्रॅकेट परत घ्यायचा जो सेकंड ब्रॅकेट असतो ना बघा परत घेतला या ठिकाणी आणि मग हे सोडवलंय. मग हे सोडवलं की तुम्हाला उत्तर मिळालं या प्रकारचं. आपण जेव्हा सोडवू तेव्हा बघूया आपण कसं उत्तर सोडवलेली आहेत ती. आवाज बंद ठेवायचा नयन. Say this one. Question number 1 multiply and question number 2 also multiply. But the difference is that here you have to multiply with only single number. So root 2 ने root 8 ला multiply करा. Similarly root 18 ला multiply करा. You get the answer. बघा इथे answer मिळेल. In this case take root 3 घ्या आणि हा जो second bracket and हा bracket घ्या. Second bracket take here. Again what remains काय उरतं minus root 3 उरतो root 2 उरतो. हा इकडे घ्या टेक हिअर अँड अगेन टेक द सेकंड ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट परत घ्यायचं तुम्हाला पूर्ण. ठीक आहे अँड यू सॉल्व इट. आपण जेव्हा सोडू तेव्हा तुम्हाला ते कळेल त्यामुळे आता सोडवत बसत नाही आपण. देन बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. आता काय बघा तुम्हाला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय वर्ग करणीचे द्विपद रूप. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड किंवा वर्ग करणीचे द्विपद रूप तुम्हाला पाहायचं आहे. काय तुमचं द्विपद रूप म्हणजे काय जेव्हा दोन करणी असते लक्षात घ्या तेव्हा दोन करणीची रूप असतात एकामध्ये त्यानंतर बायनॉमियल किंवा क्वाड्रॅटिक बायनॉमियल किंवा वर्ग. रूट 5 प्लस रूट 3
किंवा मग तुमचं हे आलं, ही सगळी काय आहेत उदाहरणे आहेत करणीची द्विपद रूपे, दे आर बायनॉमियल. त्याचबरोबर हे सुद्धा काय आहेत उदाहरणे आहेत. जसा आता बघा तुम्हाला इथे जर पुढे तुम्ही विचार केला तर तुम्हाला इथे काही तुम्हाला सूत्र दिले असं म्हणा किंवा तुम्हाला काही सोडवून दिले का इथं. इकडे बघा. बाकी जाऊ द्या, या इकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला असं असतं वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ 3, वर्गमूळ 5 वर्गमूळ 3 यांचा जो गुणाकार केला तर यांचा गुणाकार काय तो परिमेय संख्या येतो बघा अशा प्रकारे. हे बघा हे उदाहरण. काय तर परिमेय संख्या येते बघा. परिमेय संख्या म्हणजे 2 उत्तर येतो बघा. इथे पण बघा हे दिसतं तुम्हाला? त्याचं उत्तर आलं -4 आलं. इकडे सुद्धा हे बघा. एका बाजूला प्लस चिन्ह आहे, एका बाजूला वजा चिन्ह आहे. त्याचं उत्तर काय तर परिमेय संख्या येते. तर याला काय म्हणतात? अनुबद्ध जोड्या म्हणतात. काय म्हणतात यांना? अनुबद्ध जोड्या असे म्हणतात. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा. सी what is binomial quadratic surd? What is binomial quadratic surd? If see जेव्हा दोन सर्ड्स असतात ओके आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस एवढं साईन असतं देन दे आर नोन ॲज क्वाड्रॅटिक सर्ड बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. इथे प्लस साईन आहे इथे मायनस साईन आहे. नाव इफ एका बाजूला प्लस आणि एका बाजूला मायनस साईन असेल देन दे आर नोन ॲज त्यांना काय म्हणतात बघा देन दे आर नोन ॲज conjugate pairs. They are known as conjugate pairs of each other. They are known as conjugate pairs of each other. Why are they called conjugate बघा. एका बाजूला प्लस आहे प्लस आणि एका बाजूला मायनस आहे बाकी सगळं सेम आहे बघा. द डिफरन्स इज दॅट हिअर इज मायनस साइन अँड हिअर इज मायनस अँड हिअर प्लस साइन. सो द आन्सर इज अ रॅशनल नंबर हिअर ऑल्सो. प्लस मायनस युअर आन्सर तुझा आन्सर कसा आहे रॅशनल नंबर आहे परिमेय संख्या हिअर ऑल्सो. Therefore, they are known as conjugate pairs of each other. Conjugate pairs of each other. Getting सगळ्यांना समजतंय? अजून काही तर सोडवत नाही आपण. वी आर ओनली सीइंग द बेस किंवा पार्श्वभूमी पाहतोय. हा फर्स्ट हाफ पाहतोय आपण. देन बघा लक्ष द्या काय आहे तुम्हाला द्विपद करणीच्या अनुबद्ध जोडींतील पदांचा गुणाकार आणि परिमेय संख्या येते हे आपण आताच पाहिलं. Okay, what remember the product of conjugate pair of binomial surds is always a rational number. ठीक आहे. नाव रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर हा परत एक पार्ट आपल्याला आलाय हा ऑलरेडी झालाय आपला तरी परत एकदा पाहूया आपण बघा. छेदांचे परिमेयकरण आता इथे काय करायचं तुम्हाला बघा अशा वेळेस तुम्हाला काय करायचं तुम्हाला अनुबद्ध जोडी पाहिजे. काय पाहिजे अनुबद्ध जोडी तिकडे तयार करायची आहे म्हणजेच काय कॉन्जुगेट पेयर तुम्हाला पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 बघा एक्झाम्पल नंबर 1 हा तुम्हाला प्रश्न दिलाय. या संख्येच्या छेदाचे परिमेयकरण करा. तुम्हाला मी आधी सांगितलं परिमेयकरण करा याचा अर्थ काय होतो की छेदामधून वर्गमूळाचं चिन्ह काढून टाकायचं कर्ण चिन्ह काढून टाकायचं. गेटिंग ठीक आहे. See, I have always told you that what is rationalizing the denominator. So what is rationalizing means or rationalization means you have to remove the sign from the denominator. लक्षात घ्या डिनोमिनेटर मधून जे साइन आहे ते काढून टाकायचं. You have to remove the sign of the denominator, remove the sign of surd from the denominator, right? Now question number 1 is rationalize the denominator. म्हणजे काय करायचं तुम्हाला छेदांचं काय करायचंय परिमेयकरण करायचं आहे. बघा एक एक सांगतो समजावून तुम्हाला. नाव आता इथे काय दिलं बघा हिअर द निगेटिव्ह साईन आहे बरोबर की नाही साईन निगेटिव्ह आहे म्हणजे याची जी द्विपद करणीची अनुबद्ध जोडी म्हणजे काय प्लस साईन वाली असणार. बाकी सगळं सेम राहतं बघा. वर्गमूळ 5 वर्गमूळ 3 सेम आहे फक्त बदल कुठे झाला चिन्हामध्ये. बदल कुठे झाला सगळ्यांचा चिन्हामध्ये बदल झालेला आहे. मग आता काय करणार ही जोडी आहे अनुबद्ध जोडी आहे म्हणजेच या बघा हे जे काय तुमचं गणित दिलेलं आहे हे बघा हे असंच असं आहे याला आपण गुणलं कशाने गुणलायचं त्याच्या अनुबद्ध जोडीने बघा इथे छेदाला पण आणि अंशाला पण गुणायचं आहे. छेदामध्ये ती संख्या तरी जाते कारण एकने गुणाकार करायचा ना मग वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ असं राहतं आणि यांचा गुणाकार होतो वर्गमूळ 5 गुणिले वर्गमूळ 3 बघा वर्गमूळ ए वजा बी ए अधिक बी ए वर्ग वजा बी वर्ग 5 चा वर्ग 5 वजा 5 वर्गमूळ 5 चा वर्ग 5 वर्गमूळ 3 चा वर्ग 3 5 3 गेले 2 आणि अंशामध्ये बघा अंशात कुठलाही बदल होत नाही. इथून बघा इथून अंश सारखाच राहतो बघा इथे अंशात कुठलाही बदल होत नाही. ठीक आहे आणि छेदामध्ये चिन्ह होतं ते चिन्ह निघून गेलं इथे फक्त 2 राहिले ना छेदामधलं चिन्ह काय झालं या ठिकाणी निघून गेलंय. ठीक आहे अगेन रिपीट करतो बघा. So rationalizing the denominator is what you have to remove the sign of the surd from the denominator. You have to remove the side of the surd from the denominator. So if you say that the conjugate pair, what is the conjugate pair of root 5 minus root 3 is root 5 plus 3. This is your conjugate pair.
Okay, so what you need to do, you have to multiply the denominator as well as the numerator by the conjugate pair. You have to multiply the numerator as well as denominator by the conjugate pair. If you are not understanding, मला मध्येच थांबवून मला किंवा थोडंसं चॅटमध्ये सांगा, सर प्लीज रिपीट किंवा काय, मग मी तुम्हाला ते थांबून घेईल. कारण आपण फक्त गणितं सोडवत आहोत, म्हणजे गणितं सोडवत नाही आहोत अजून, फक्त पाहतोय. कोणाचा नेटवर्क गेला असेल तर पुन्हा पुन्हा जॉईन करा, नो प्रॉब्लेम. प्रज्ञा नाही वाटतं. नाही, प्रज्ञा तर आहे. कोण गेलं काय माहिती मग. एनिवेज चलो आले सगळे आले. So this is your question. Root 1 upon root 5 minus root 3. Then what you did here, what is done? बघा. This is the question. या question ला they have multiplied with the root 5 plus 3. They have multiplied with the conjugate pair in numerator as well as denominator. So numerator as राहतो root 5 plus 3. See, the numerator remains same here. So what is changed? काय change आहे बघा? Here a minus b, a plus b. Formula a square minus b square. Square of root 5 is 5. Square of root 3 is 3. 5 minus 3 is equal to 2. बघा. Denominator मधून साइन निघून गेलं. Denominator मधून साइन काय झालं? निघून गेलेलं आहे. The sign has been removed from the denominator. This is known as rationalizing the denominator or rationalize the denominator. समजलं सगळ्यांना? अजून एक गणित आहे, मग तुम्हाला आणखी थोडं क्लिअर कट आयडिया या ठिकाणी येऊन जाईल. सी काय दिलं तुम्हाला बघा पुढे. चलो अजून एक गणित म्हणजे 2.4 सोडवलं आपण, थोडंसं फ्री होऊन जाऊ. चला नाव चलो व्हॉट इज गिवन 8/3 वर्गमूळ 2 अधिक वर्गमूळ 5. आता 3 वर्गमूळ 2 वर्गमूळ 5 याची जी आपण जर करणीची अनुबद्ध जोडी काढली तर काय येणार, फक्त चिन्ह बदलणार, बाकी सगळं तेच राहतं, सेम राहतं सगळं. बरोबर, त्याला गुणलं आपण, अंशाला आणि छेदाला गुणलं तर इथे बघा 8 8 गुणिले 3 वजा, आता बघा इथे डायरेक्ट गुणाकार होणार नाही यांचा, कारण हे कसं घ्यायचं, कंसात घ्यायचे आपल्याला. कसे घ्यायचे, कंसात घ्यायचे आहेत. सो काय मिळालं तुम्हाला 8 व अंश तुम्हाला तसाच राहतो, अंशामध्ये सहसा काही बदल होत नाही. इथे ए वजा बी, ए बघा इथे गुणाकार केला तुम्ही, ए अधिक बी, ए वजा बी, ए चा वर्ग म्हणजे 3 वर्ग मग 2 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 2. इथे बघा 5 5. ठीक आहे. आता इथे याने सोडवलं 8 त्रिक 24 आणि इथे सुद्धा 8 आले. इथे 9 दुने 18 वजा 5 उत्तर आलं 13. हे उत्तर तुमचं उत्तर आलं बघा. उत्तर काय आलं, 24 वर्गमूळ 2 वजा 8 वर्गमूळ 5. कारण काय केलं, या 8 ने याला पण गुणलं आणि या 8 ने याला सुद्धा गुणलेलं आहे. परत रिपीट करतो बघा गणित आणि मग आपण पुढे जाऊया. Rationalizing the denominator. Rationalizing the denominator. Question number one is given. Question is given this. Now, the conjugate pair. What is the conjugate pair of 3 root 2 plus root 5? Is 3 root 2 minus root 5. This is the conjugate pair. So we have to multiply the numerator as well as denominator with the conjugate pair, with the given conjugate pair. Now, multiply kara, here you are using the formula a plus b, a minus b. So a square minus b square. A square is 3, square of 3 is 9, square of root 2 is 2, square of root 5 is 5. 9 into 2 18, 18 minus 5 is equal to 13. डिनोमिनेटर मधून साइन निघून गेलं आणि हिअर हे सॉल्व केलं, याचं मल्टिप्लिकेशन झालं आणि याचं मल्टिप्लिकेशन झालं. सो यू गेट 24 रूट 2 मायनस 8 रूट 5 अपॉन 13. गेटिंग? समजतं इथपर्यंत सगळ्यांना? गुड. चलो बॅक टू द क्वेश्चन्स. प्रॅक्टिस एट 2.4. बॅक टू द क्वेश्चन्स. प्रॅक्टिस एट 2.4. लेट्स ट्राय करूया किती सोडवता येईल आपल्याला. प्रॅक्टिस एट 2.4. क्वेश्चन नंबर 1 मल्टिप्लाय. बघा प्रॅक्टिस एट 2.4. पहिला प्रश्न आहे गुणाकार करा. पहिला प्रश्न काय तुमचा, गुणाकार करा, मल्टिप्लाय. ओके, गुणाकार करा, मल्टिप्लाय. स्क्रीन एकच ठेवतो, सारखंच उत्तर येणार दोघांचं, उत्तर काही चेंज होणार नाहीये. ठीक आहे, मी थोडी ब्लँक स्पेस आहे, आय एम युझिंग दिस ब्लँक स्पेस नाव. याच्यानंतर इथे लिहायला घेतो. हा फर्स्ट स्टेप समजा क्वेश्चन आहे तुमचा. सो सेकंड स्टेप इज व्हॉट, इफ यू सी द क्वेश्चन. सो सेकंड स्टेप इज व्हॉट, रूट 3 घ्या, एका बाजूला रूट 3 घ्या, मल्टिप्लाय बाय काय येणार, मल्टिप्लाय बाय रूट 7. बरोबर की नाही, मल्टिप्लाय बाय रूट 7. मी सेकंड स्टेप घेतो, फर्स्ट स्टेप तुमचं क्वेश्चन आहे. मायनस परत रूट 3 multiply by root 3. Okay, here. So what is the answer? Root 3 into root 7 is equal to root 21. Right?
सो आन्सर इज रूट 21 मायनस रूट 3 इंटू रूट 3 किती आला तुमचा आन्सर रूट 9. युअर आन्सर इज रूट 9. सो व्हॉट इज रूट 9? वर्गमूळ 9 म्हणजे किती सांगा मला. वर्गमूळ 9 म्हणजे किती आले तुमचे 3 आले उत्तर. किती आलं 3 आलं राईट ना. 9 मायनस सॉरी रूट 9 म्हणजे किती आले 3 आले. ओके सो ये आन्सर तुम्ही आन्सर कसं लिहू शकता -3 प्लस रूट 21. फक्त त्याची जागा आपण इंटरचेंज केली बाकी काहीच केलं नाही फक्त जागा इंटरचेंज केली. आन्सर तुमचं हेच आहे रूट -3 प्लस रूट 21. हे आपलं आन्सर झालं क्वेश्चन नंबर 1चं. समजलं सगळ्यांना. आर यू गेटिंग? कोणाला समजलं नाही कोणाचे नेटवर्क गेले तर नो प्रॉब्लेम परत जॉईन व्हा. देर इज नो इश्यू इन जॉईनिंग अगेन. येस कोणाला समजलंय की नाही समजलंय. समजलं असेल तर येस लिहा नसेल तर नो लिहा चॅटमध्ये. आवरला आवरा पटकन. समजलं असेल येस नसेल तर नो. ओके येस 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 चलो म्हणजे सगळ्यांना समजलेलं आहे क्वेश्चन नंबर 1. ओके चलो पुढे सर बोल बोल. सर नाही समजले नीट नाही समजले ओके चल परत पाठवलेलं. रिपीट करतो डोंट वरी. चलो रिपीट करतो क्वेश्चन नंबर 1 अगेन रिपीट करतो बघा. सी फर्स्ट स्टेप इज व्हॉट दिस इज द क्वेश्चन. हा फर्स्ट स्टेप आहे क्वेश्चन तुझा. सो व्हॉट विल यू सेकंड स्टेपला युल मल्टिप्लाय बघा. सेकंड स्टेपला काय करणार व्हॉट विल डू इन द सेकंड स्टेप युल मल्टिप्लाय रूट 3 रूट 7 याचा मल्टिप्लाय करायचा. देन अगेन रूट 3 आणि रूट 3 दोघांचा मल्टिप्लाय करायचं म्हणजे रूट 3 ने रूट 7 आणि रूट 3 दोघांना मल्टिप्लाय करायचं. गेटिंग नाव फर्स्ट स्टेपला आता झालं तुमचं नाव रूट 3 इंटू काय ना फर्स्ट रूट 7 म्हणजे पहिला काय केलं आपण वर्गमूळ 3 वर्गमूळ 7 ला गुणलं. देन मायनस 3 इंटू 3 -3 इंटू 3 बरोबर -3 इंटू 3 बरोबर प्रेमराज. नाव 3 7 जा 21. सी 3 7 जा युअर आन्सर इज 21. 3 7 जा 21 मायनस रूट 3 इंटू रूट 3 किती झाले रूट 9 किती झाले रूट 9. 9 ओके so root 9 9 means what? Root 9 means what? 3. Root 9 means what? 3 because square root of 9 is 3. बरोबर स्क्वेअर ऑफ 9 इज 3. साइन तसंच राहतं साइन रिमेन्स सेम 3. आता यालाच आपण काय केलं वी हॅव ओनली चेंज द पोझिशन ऑफ द नंबर. सो -3 आधी घेतला आणि रूट 21 नंतर घेतला. रूट 21 इज युअर पॉझिटिव्ह नंबर. ओके आता काय झालं प्रेमराज गेटिंग. हाँ सर. ओके गुड चलो चला बरं झालं एकामुळे सगळ्यांना थोडंसं रिपिटेशन होऊन जातं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज अ नेक्स्ट क्वेश्चन. सेम करायचा सिमिलर पोझिशन तुम्हाला करायचं आहे हिअर. मी सेकंड पोझिशन स्टार्ट करतो सेकंड स्टेप पासून. नो सिमिलर करायचं फक्त आता तुम्हाला काय करायचं रूट 2 आधीचं नंतर दिलं सो रूट 2 इंटू रूट 5 देन मायनस रूट 2 इंटू 7 रूट 2 इंटू 7 सो आन्सर इज किती आहे तुमचा आन्सर रूट 10 मायनस रूट 14 बरोबर संपलं. याच्या पुढे काय करायचं नाही. दिस इज द एंड ऑफ द आन्सर. ओके हा तुमचा एंड आहे म्हणजे एवढंच आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. समजतं सगळ्यांना. गेटिंग एनी प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही ना. समजलं का? क्वेश्चन नंबर 2 का आला येस पाठवा नसेल तर नो सांगा फास्ट. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आता तुम्हाला थोडंसं मोठं गणित आहे. गुड सगळ्यांना समजलं माहिती होतं. एक सेकंड. एक सेकंड थोडंसं मग एक सेकंड बाळांनो थोडं मला कॉपी होतं का बघू द्या फक्त 2 मिनिटं. आवाज बंद ठेवा तुमचं नाही होत. चलो हर्ष आवाज बंद कर. सर क्वेश्चन नंबर 3 ही फर्स्ट स्टेप आहे. मी सेकंड स्टेप तुम्हाला इथे लिहायला सांगतो. क्वेश्चन नंबर 3 सो व्हॉट यू डू 3 रूट 2 घ्यायचा आहे. ओके आणि सेकंड ब्रॅकेट दिसतो का? सेकंड ब्रॅकेट बघा हा सेकंड ब्रॅकेट इकडचा
तो ब्रॅकेट घ्यायचा 4√3 4√3 मायनस √2. ठीक आहे बघा. परत आता काय घ्यायचं, √3 घ्यायचं आहे, वर्गमूळ 3 घ्यायचं आहे आणि सेकंड ब्रॅकेट परत घ्यायचं बघा. सेकंड ब्रॅकेट यू हॅव टू टेक अगेन, यू हॅव टू टेक द सेकंड ब्रॅकेट अगेन. खेळ दे. समजलं? दिस स्टेप तुम्हाला एवढी स्टेप कळली सगळ्यांना? गेटिंग? ही स्टेप सगळ्यांना समजली का? नाव आता काय करायचं तुम्हाला फॉलो, आता तुम्हाला काय करायचं, व्हॉट यू नीड टू डू, तुम्हाला आता इथे काय करायचं, मगाशी आपण वापरलं ना ती मेथड या ठिकाणी वापरायची. सो फर्स्ट 3√2 into बघा हळू जातो मी 4√3. बघा आपण काय केलं, फर्स्ट मल्टिप्लाय केलं याचं, देन बघा याने याला मल्टिप्लाय केलं आपण, आता याने परत याला मल्टिप्लाय करणार, याने सुद्धा याला परत मल्टिप्लाय करायचंय. गेटिंग? समजतं? सो 3√2 into √2, 3√2 म्हणजे वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2, का दुसरं तर काही नाही, त्यामुळे डायरेक्ट वर्गमूळ 2 आतमध्ये घेऊया आपण चिन्हामध्ये. आता यांचा गुणाकार करायचा आहे, यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार. सो व्हॉट विल कम हियर, 4√3 into 3 minus √3 into 6 minus √3 into 2, sorry, minus √3 into 2, राईट. सो याच्या पुढे काय ना तुम्हाला आता याच्या पुढे बघा, 3 4 जा 12, 3 4 जा 12, ठीक आहे, आणि √2 into √3 किती आलं, वर्गमूळ 6 झाले, ते उत्तर किती आलं, √6 आलं. इथे बघा 3, आता 2 2 जा किती आले, 4 झाले, 4 3 जा 12, 4 3 जा किती झाले, सॉरी 3 2 जा 6 येतं, 3 2 जा किती येतं, 6 येतं, बिकॉज हे किती झाले तुमचे 4 झाले ना. जाऊ दे मी सरळ सोडवतो, गडबड नको करू, उगाच तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं नाही तर परत. इथे बघा 3 4 जा 12 and here 2 into 3, इथं काय तुमचं 2 into 3 आतमध्ये जातं. हिअर ऑल्सो 3 असं जातो, इथे जातं 2 2 जा 4, 2 2 जा 4, नंतर इथे सुद्धा 4 असंच राहतो. हिअर रिमेन्स 3 3 जा 9, हिअर रिमेन्स 3 3 जा 9, देन मायनस हिअर 3 2 जा 6, किंवा तसंच ठेवू आपण 3 2 जा 6. ओके गुड. आता एक स्टेप अजून आहे याच्यामध्ये, अजून 2 स्टेप आहेत ऍक्च्युली, जमतील की नाही बघू आपण इथे करायला. रेड मध्ये घेतो थोडस कलर. नाव इथे बघा 12 into √6 आलं, बरोबर. नाव हिअर 3 into किती आले, 2 आले, 3 into किती आले, 2 आले, 3 2 जा किती झाले, 6 झाले, कारण 4चं स्क्वेअर रूट आलं. नाव हिअर 4 into किती आले, 4 3 जा 9, सॉरी 9, 4 3 जा 9 नाही, 4 3 जा 12 येतं, पण आपण इथे डायरेक्ट 3 घेऊया आधी. अँड देन हिअर इट इज √16, √6 काय तर √6 येतं. नेक्स्ट स्टेप मी थोडं वर सोडवतो, इथे आपल्याकडे जागा बघा, थोडस वर सोडवतो इथे, इकडे बघा. नाव नेक्स्ट स्टेप, माझ्याकडे जागा आहे त्यामुळे मी इथे वर सोडवतो, माझ्याकडे जागा खाली नाही. आता इथे जर विचार केला ना, इफ यू सी हिअर बघा, हे √6 आणि हे √6 हे आपण एकत्र घेऊया, आणि इथे हे एकत्र घेऊया, कोणते, हे एकत्र घेऊया. सो व्हॉट रिमेन्स, काय मिळतं आपल्याला बघा, हिअर 12 - 1, 12 - 1 किती झाले, 12 - 1 11, 12 - 1 11 √6 घेतलंय, 11 √6 मायनस इथे किती झाले, 3 2 जा 6, इथे 4 3 जा 12, 3 2 जा 6, 4 3 जा 12. ओके, सो फायनल आन्सर तुमचं किती मिळालं, 11 √6 मायनस 18, 11 √6 मायनस 18. आणि जर आपण याचं इंटरचेंज केलं, इफ यू इंटरचेंज, सो व्हॉट विल द आन्सर विल गेट, -18 प्लस, थोडं कन्फ्युजन होईल, डोंट वरी, थोडस मी मिक्सअप झालं सगळंच आपल्याला, इंटू 6, बरोबर. हा एक मिनिट, हा क्या क्या हिला आवाज द्या, सी, बरोबर. सो दिस इज युअर फायनल आन्सर, दिस इज युअर फायनल आन्सर दादा. ओके, गेटिंग, दिस इज युअर फायनल आन्सर. थोडं कन्फ्युजन होईल, डोंट वरी, एकदा व्हिडिओ बघितला तुम्हाला सर्व आन्सर यात मिळून जातील. क्वेश्चन नंबर
वन. आता क्वेश्चन नंबर 1 आपल्या या ठिकाणी पूर्ण झालं बघा. क्वेश्चन नंबर 1 वी हॅव कम्प्लीटेड क्वेश्चन नंबर 1 हिअर. सो व्हॉट रिमेन्स क्वेश्चन नंबर 2 राहतोय. अँड देन क्वेश्चन नंबर 2 राहतो इथे. अँड माहिती मी काय करूया, मी हे कम्प्लीट करतो पूर्ण 2.5 शेवटचं आहे. आणि मग तुम्हाला सरांकडे हिंदी घ्यायला सांगतो. म्हणजे आपला एक तो सेकंड चॅप्टर पूर्ण होऊन जाईल इथे. बरोबर?